चला 1000 रुपये दिले घेऊ अध्यक्षाने 1000 रुपये दिले अहो जरा फिरा की आतमध्ये लोक तिकडे बक्षीस करणार आहेत तुम्ही इकडे चाललाय चला की आतमध्ये शर्ट घालून कोण देते तब्येत बघाय नको का पोट वाढलंय मग राजू उत्तरकर यांना फेटा बांधायचा आहे राजू खरोखरच आज या जुजारपूरचं नाव आणि दादासाहेब हिप्परकर आपण सत्कार स्वीकारायचा आहे चला तिथं जाऊन बांधा आतमध्ये चला आणि अध्यक्ष साहेबांना एक फेटा बांधा तर आमच्या गावचं भाग्य म्हणावं तसं थोडं तितकंच कमी आहे कारण बाळू बोडके हा आपण बघतोय इंस्टाग्रामवर फेसबुकवर बाळू बोडके हा काय पैलवान आहे आणि विक्रमचं जर तसं बघायला गेलं तर त्यांचे वडील वस्ताद त्यांचे स्वतः वडील वस्ताद आहेत तर त्यांचंही आपण बघतोय इंस्टाग्रामला याला कसे आहेत ते आणि एवढी चांगले पैलवान आमच्या मैदानामध्ये कुस्ती लढतात म्हणजे आमच्या गावाचं भाग्यच म्हणावं लागेल अहो या जुजारपूरचं नाव राज्य राष्ट्रीय लेवलला गेलेलं आहे हे मर्यादित राहिलेलं नाही आणि त्याचं मोजमाप कुठंतरी तालुका जिल्ह्यावर व्हायला लागलेलं आहे आणि ते हिप्परकर घराण्याचं मोठं योगदान आहे म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष सुद्धा तुम्हाला केलेला आहे तालुका पातळीवर कुठंतरी त्याची पावती मिळते हो अध्यक्ष साहेब कुस्ती सुटणार नाही मनगट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती कष्ट ईर्ष्या चित्त चिकाटी या चतुर्सिद्धीच्या जोरावर चालती ती कुस्ती तर टायमिंग द्या कुस्तीला 5 मिनिटाचा टायमिंग मन आणि मनगट बळकटदार 5 मिनिटाचा मेंदू त्याला साथ देत नसेल तर तो गावून मल्लेश्वर आणि पुढील मैदान मोठे करण्यासाठी तुम्हाला दोघांना शुभेच्छा सर युवा तरुणांचा सत्कार होतोय ह्याच्यासाठी सर्वप्रथम मी यात्रा कमिटीचं हार्दिक अभिनंदन करतोय कारण यात्रा कमिटी तितकीच जबाबदार आहे की युवा पिढीला पूर्ण ऐकलं जातं आणि त्यांच्या मनानुसार दोन्हीचं संगनमत असतं आमचं मैदान कायमच शांततेत राहतं कारण ह्याला कारणीभूत आहे यात्रा कमिटी आमची जुनी हो धन्यवाद कारण याला कुठल्या तर घराण्याचा त्याग असावा लागतो आणि तो त्याग हिप्परकर घराण्याचा आणि बजबळी घराण्याचा करडे घराण्याचा त्याग या ठिकाणी मी मोठा बघतोय आणि आता 10 वाजता ऑर्केस्ट्रा आहे पण ऑर्केस्ट्राला जाण्यापूर्वी कुणी डोक्यावरचा फेटा काढू नका हाय असं फेटे घेऊन तिथं जायचं आहे 2 मिनिटं राहिले पैलवान ज्याच्यावर करंट आहे ज्याच्यावर पार आहे ज्याच्यावर धाडस आहे त्याची कुस्ती असे एखादा आपल्या घराण्यात तयार करा मंडळी दुसऱ्या गावाला जायचं मैदानच्या कडेला बसायचं ह्याची मांडी बघा त्याची मांडी बघा नुसत्या वाळल्या गप्पा आणि ह्यांच्या घरातल्या पोराची मांडी बघितली तर कोवाची दांडी काय त्याचा उपयोग म्हणून कशासाठी जगायचं आणि काय करायचं हे या जुजारपूर मधून काहीतरी घेऊन जायचं आहे कुस्ती सुटणार नाही कुस्ती नुसत्या शरीर बलावर चालत नाही तर मनोबल बुद्धिबल आत्मबलाची
नव्हे तर वस्तुस्थिती आहे अशा कुस्त्या असं मैदान. आतमध्ये मैदानच्या कडेला बसणार आणि जपून बसा. 100 अधिक 100 200. अंगावर कुस्ती पडली तर चपाती होईल चपाती. आता यात्रा कमिटीचं बजेट संपलेलं आहे. कोणी गाडी खर्चाला मागितलं तरी सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे बसून बसा. परत एकदा बजरंगबलीच्या नावानं जय गाजवायचा. बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की. हा कसला साथ आहे. तोडीस तोड आणि चोडीस चोड. शेवटचे 2 मिनिट झाल्यानंतर यात्रा कमिटी निर्णय घेईल त्याच्यावर. राजू दादा सर 9:25 झालेले आहेत. वेळ पुढे जात आहे. अखंड मैदान चालू आहे. सर 1 मिनिट टायमिंग घेऊ आणि नंतर पॉइंट वर घेऊ. 1 मिनिट त्याचं टायमिंग. ही मल्लविद्या, ही संस्कृती, ही परंपरा जपणारं गाव म्हणजे जुजारपूरचं गाव. कुस्तीचा वसा आणि वारसा चालवणारे गाव म्हणजे जुजारपूरचं गाव. ज्या पद्धतीनं एकादशीला पंढरपूरमध्ये जनसागराचा महासागर होतो, त्या पद्धतीनं आज जुजारपूरमध्ये सुद्धा जनसागराचा महासागर झालेला आहे. हॅलो या सर 1-2-3 सत्कार राहिलेत. प्रकाश हिप्परकर, बंडूराव साहेब हिप्परकर त्यांचं घ्या सत्कार. एक दोघांचं घ्या, नाव घ्या सर. प्रकाश हिप्परकर आपण सत्कारसाठी या. बंडूराव साहेब हिप्परकर आपण सत्कारसाठी या. सर बोला. हे दादा कुस्ती बरोबरी निकाल बंडोबाच्या नावाने